एकूण 104 धावा झालेत. 105 धावांचा आव्हान या मॅच मध्ये सेट केलं गेलेलं आहे. ओमकार ज्यानं पहिला मॅच खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती, त्याला या ठिकाणी आपण बघितलं तर त्याला निश्चित पहिल्या मॅच करता पारितोषिक देखील आला होता. तो पारितोषिक आमच्यापर्यंत जमा झालेला आहे. ओमकार आपण अजूनपर्यंत या ठिकाणी आलात नाही, आपल्याला विनंती आपण या ओमकार सावंत देसाई ज्याच्या मंदार डीके यांच्याकडनं 400 रुपयाचा पारितोषिक होता, तो पारितोषिक आपण कॉमेंट बॉक्स मध्ये घेऊन जा प्लीज. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये राहिले ते ओमकार, त्याकरता 400 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी व्यासपीठावरती फिरोजभाई कडवेकर साहेब यांच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये ओमकारला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं या ओमकारने केलं होतं. मंदार डीके यांच्या माध्यमातून एकूण 400 रुपयाचं पारितोषिक. एक्स्ट्रा प्लेअरला विनंती असेल आमच्या कॉमेंटर बॉक्स मध्ये घ्या प्लीज. तिरुपती साबर्डा आणि ओमसाई 11 दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती, एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. मायक्रोफोन वरती बदल होईल. आमच्या बरोबर दुसऱ्या इनिंग मध्ये जोडले जातील विनायक उर्फ बाबले जाधव आमच्या बरोबर जोडले जात आहेत. त्यांचा पुढील आवाज गोड आवाज आपण चिपळूण प्रीमियर लीग 2025च्या या तिसऱ्या मॅचच्या दुसऱ्या इनिंग मध्ये ऐकणार आहोत. धन्यवाद सिद्दीक. फिटनेस क्रिकेट क्लब आयोजित चिपळूण प्रीमियर लीग इथं बघा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आकाशाकडे जाते पंचांचं बोट, ज्याला म्हणतात प्लम LBW स्वरूपात शैलेश काळकांड याची खेळी मात्र समाप्त होते. पहिल्या सामन्यात सुरेख फलंदाजी केली होती, परंतु त्याच इनिंगची इथे मात्र नितांत गरज होती. यू मिस आय डेफिनेटली हिट. नजरसाठी दुर्घटना घडली. शैलेश बॅक टू द पॅव्हलियन. यस डीजे. थँक्यू डीजे. आणि आपण पाहिलं तर पंचक्रोशीचे अध्यक्ष आदरणीय फिरोज कडवाईकर यांचं देखील आगमन झालंय आणि एक स्वतः दर्जेदार खेळाडू म्हणून त्यांचं कामगिरी आपण पाहिलं क्रिकेटच्या पटलावरती आणि आमच्या समालोचनावरती खुश होऊन त्यांनी आम्हाला पारितोषिक दिलं आहे. धन्यवाद सिद्दीक मेमन आणि मला त्यांनी गौरवलं आहे, त्याबद्दल त्यांचं मी हार्दिक आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच फिरोज बाय, थँक्यू. प्रथम बॅटिंग करताना यस विकीच्या प्रत्येक षटकारासाठी इथे बघा फिरोज कडवेकर यांचं ATM ऑन आहे. शेअर मार्केट सुरुवात झाले. इथं आपण पाहिलं विकीच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि विकीच्या 11 फायटर संघातून नाईट स्पर्धेत मी फिरोजला गोलंदाजी करताना देखील पाहिली होती. सावर्डेच्या आमदार चषक स्पर्धेत काय फलंदाजी केली होती पहिल्या इनिंगमध्ये. 105 धावा आतापर्यंत RPL असेल, सुधीर भोसले स्मृती चषक असेल किंवा CPL असेल, सर्वात मोठी धावसंख्या. 2 पीक इनिंग आपण पाहिल्या. विकी सज्ज होतोय. पुढचा चेंडू असणार आहे राईट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच प्रकारचा ऍक्शन रिप्ले होता, परंतु बघा इथे मला वाटतंय नक्कीच बॅटची कट घेऊन जाणारा चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, परंतु बाल बचावलाय विकी. कारण एस्टनच्या समोर तदनंतर काय गोलंदाजी आहे. ह्या पार्थने यस पहिल्या सामन्यात काय फलंदाजी केली होती, ह्यावेळी संधी मात्र मिळत नाहीये. परंतु गोलंदाजीमध्ये बघा ह्याला म्हणतात परफेक्ट ऑलराऊंडर. गोलंदाजी नाही तर फलंदाजी, फलंदाजी नाही तर गोलंदाजी. हो इथे बघा इथे गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, थोडासा पंपल होताना पाहतोय. 2 खेळाडूंच्या दरम्यान मिसअंडरस्टँडिंग होतं, परंतु आता मात्र त्यांना ठाऊक आहे, विकीला देखील ठाऊक आहे, जर का चौकार षटकार येत नसतील तर इथून मात्र अकाउंट ओपन करणं फार गरजेचं आहे. आरंभ शुभारंभ प्रारंभ मात्र होतोय एका धावेने. आणि त्यांना ठाऊक आहे कारण इथे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, तेव्हा इथे मात्र सिंगल डबल देखील स्ट्राईक रोटेट करणं देखील महत्त्वाचं आहे. आणि अशा वेळी एका धावेने संघाचं खातं उघडलं जातं. 105 बिग म्हणजे मोठं टार्गेट या संपूर्ण आतापर्यंतच्या ह्या मैदानावरती आपण पाहतोय. आणि तदनंतर पुन्हा एकदा पार्थने ॲज अ आयकॉन म्हणून काय जबरदस्त कामगिरी केली. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारे चूक करत नाही आहे. यस बैट का बाहरी किनारा, यस विकेट कीपर का सहारा. दूसरा विकेट गिरता हुआ, फिर से एक बार डीजे बजता हुआ. डीजे थँक्यू डीजे. येस आपण पाहिलं तर ह्याला म्हणतात ॲक्च्युली खरे अध्यक्ष, पंचक्रोशीचे अध्यक्ष म्हणून फिरोज कडवाईकर यांना आपण पाहतोय व्यासपीठावरती.
आणि दोन्ही खेळाडूंना म्हणजे तुम्ही चांगली कामगिरी केलीत फलंदाजीमध्ये तर विकीसाठी पारितोषिक आण आहे, षटकारासाठी 100. तदनंतर बघा पार्थ ज्यांनी या षटकात आतापर्यंत 2 फलंदाजांना बाद केलंय, एक फक्त धाव दिले आणि तदनंतर त्याने जर का या षटकात आणखीन एक विकेट घेतली त्यासाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक ऑन आहे. ओमसाई संघ राखीव खेळाडू पाठवा. इथे मात्र आपण पाहिलं तर राजकिरण नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. इथे बघा संघ अडचणीत नव्हे तर अडचणीत सापडलाय. इथे मात्र नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. गौरव बॅक टू द पॅव्हलियन आपण पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती या शैलेशला, तदनंतर राजकिरण हा देखील गुहागरशी बिलॉंग करणारा खेळाडू. नेक्स्ट स्टंपवरचा चेंडू आहे, फिरकावून दिलाय, चेंडू झाला दंड दंड करत सीमारेखा पार येतोय दमदार असरदार CPL चौकार. यस डीजे. थँक्यू. या स्पर्धेसाठी पंच विक्रमर्प गोट्या बसले कामगिरी पाहतात. तदनंतर आपण पाहिलं तर राजू कनगुटकर सर आहेत, समालोचक सिद्दीक मेमन, इब्राहिम बाही, तदनंतर विनायक जाधव, मी बाबल्या जाधव, सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. जाऊया पुन्हा एकदा पार्थ सज्ज झालाय. राईट टेप ओव्हर द विकेट. पुन्हा बघा चेंज ऑफ द पॅस, गती परिवर्तन. आणि क्रिकेटच्या पटलावरती ह्या गोलंदाजांना जर आपण पाहिलं तर ज्याने चेंज ऑफ द पेस केलंय, गती परिवर्तन अचूक ठिकाणी केलंय, त्याला मात्र धावांपासून वंचित राहताना पाहिलं. इथे बघा षटक क्रमांक पहिलं संपतंय. काय दमदार असरदार सुरुवात आपण पाहतो युवा पार्थची. केवळ 5 धावा दिलेत मित्रांनो आणि 2 फलंदाजांना बाद केलंय. आणि इथे मात्र षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी नोट आउट आदित्य वारे सज्ज होतोय. तोपर्यंत ऐकूया पुन्हा एकदा स्वराज्य डीजे मधुर संगीत. थँक्यू. बघा इथे मात्र अद्याप 30 चेंडूचं काही शिल्लक आहे, जिंकण्यासाठी कराव्या लागतील. इथून मात्र यस अद्याप 100 धावा करायच्या आहेत. 5 धावा फलकावरती लागल्यात. प्रति षटकामागे 20 धावा असं आस्किंग रेट आहे, अशी सरासरी आहे. स्ट्राईकवर विकी, नॉन स्ट्राईकला राजकिरण बोले सज्ज झाले. आदित्य वारे राऊंड विकेटचा मारा. इथे आपण पाहिलं तर सुरेख चेंडू आणि इथे मात्र डॉट चेंडूने सुरुवात केली. षटक क्रमांक 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आदित्यने 2 खेळाडू आपले ह्या षटकामध्ये बाहेर काढलेत. पाहूया कुठे आहेत. यस एक आहे मिडॉनच्या पट्ट्यात आणि दुसरा यस साहिल ज्याने जबरदस्त फलंदाजी केली होती. आणि तो मात्र आपण पाहतो त्याचा एरिया आहे तो मिड विकेट काऊ कॉर्नर. आणि अर्थात जो मिड विकेट होता त्याला सर्कलमध्ये घेतलं जातं आहे. आणि इथे मात्र एक खेळाडू जातोय अर्थात डीप कव्हरच्या पट्ट्यात. पुढचा चेंडू राऊंड विकेटचा. इथं मात्र कोणत्या प्रकारचं फुटवर्क नाही आहे. मी वारंवार सांगतो मोबाईलमध्ये नेटवर्क क्रिकेटमध्ये फुटवर्क फार गरजेचं आहे. आणि बाहुबलीमध्ये कटप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा, अचूक टप्पा आपण पाहतोय. आदित्य वारे वॉट बॉलिंग, काय स्टार्ट आहे षटक क्रमांक 2ची. आणि बघा क्रिकेटच्या पट्टावरती पाहिलं जेव्हा एखाद्या संघाकडे बँक बॅलन्स भरपूर असतो ना तेव्हा गोलंदाजांचा आत्मविश्वास एवढा वाढतो की चांगली गोलंदाजी पडते. आणि फलंदाजीमध्ये थोडं प्रेशर असतं, धावांचं पाठलाग करणं. ही मॅच अत्यंत महत्त्वाची आहे, ठाऊक आहे यस ओमचाई संघाला. हो इथे मात्र विकेटच्या बॅटमधून निघालेला चेंडू जातोय सीमारेखा पार आर पार. यस पंचांचा इशारा देतोय आसमानी आउट ऑफ द पार्क. बिग षटकार डीजे. थँक्यू. बघा लेग स्टंपवरचा चेंडू होता, काय टायमिंग होतं, ताकद होती, नजाकत होती, अनुभव देखील होता. आणि त्याचे सर्वांचं मिश्रण म्हणजे रूपांतर होत आहे षटकारामध्ये. धावसंख्या होते 11 धावा. सज्ज झाल्या आदित्य, राऊंड विकेटचा मारा असेल. पुन्हा एकदा सज्ज झाला विकी. इथे पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये टाकले. सुंदर कमबॅक आहे, परफेक्ट यॉर्कर होता. खोलवर टप्प्यात चेंडू फ्लिक केलाय. नक्कीच शॉर्ट फाईनलेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या होते 12 धावा. षटक क्रमांक 2 आजच्या या स्पर्धेत आपण पाहिलं 4 संघ. यस मागचा देखील एक दमदार जबरदस्त विजय पाहिला होता तिरुपती सावर्डे संघाचा. तदनंतर इथे बघा दुसऱ्या सामन्यात देखील काय कामगिरी आहे, जसं नाव आहे त्याच प्रकारची कामगिरी पाहतोय. सुरेख संघ, सुरेख कामगिरी. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणि तडम्यांच्या पट्ट्यात चांगलं क्षेत्ररक्षण एका धावेसाठी. 13 धावा फलकावरती लागतं. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. फिटनेस क्रिकेट क्लब आयोजित चिपळूण प्रीमियर लीग अर्थात CPL 2025 पर्व 4 सामना क्रमांक 3. जर का इथे तिरुपती सावर्डे जिंकला नो डाऊट त्यांच्या आजच्या दिवसाची सुट्टी हाफ डे म्हणावं लागेल.
आणि तदनंतर एक लढत, दोन लढती असतील, परंतु पाहूया इथे काय घडतंय. अत्यंत महत्वाचा मॅच, राऊंड विकेट मारा असेल इथे. पुन्हा एकदा आदित्य वारे, क्रॉस बॅटने खेळलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला थोडंसं पंबल होताना पाहतोय. आणि नक्कीच इथं मात्र संजय पाकळे यांच्या दिशेने चेंडू जातोय आणि 2 धावा मात्र मिळतात आणि एकेरी दुहेरीने फरक पडणार नाही. तिरुपती सावड्डे ठाऊक आहे आणि ठाऊक आहे ओमसाईला की आपल्याला जर कमबॅक करायचं असेल, जर का सामना जिंकायचा असेल, जर का धावांचं आणि चेंडूंचं अंतर कमी करायचं असेल, नेट रन रेट चांगला वाढवायचा असेल तर हवाई फायर करावं लागेल. 5व्या गेअरवरती गाडी चालवावी लागतील, षटकार चौकार मारावे लागतील. दरम्यान षटक क्रमांक दुसरं देखील संपतंय. 105 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती आहे 2 गडी बाद 15. आणि इथे मात्र पाहूया षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी कोण येतोय. तोपर्यंत ऐकूया आपण एकदा स्वराज्य डीजेच्या माध्यमातून एक मधुर संगीत. स्वराज. थँक्यू. येस, आपण पाहिलं तर 15 धावा फलकावरती लागलेत. इथून मात्र अद्याप 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी करायचे एक्झॅक्टली 90 धावा. आस्किंग रेट कमालीचा वाढत चालले. त्याचे कारण म्हणजे चांगली गोलंदाजी. पार्थने पहिल्या षटकात धावा दिल्या होत्या, अर्थात केवळ 5 वारेच्या षटकात 10 धावा आल्यात. आणि इथे मात्र बघा स्ट्राईकवर आहे राजकिरण बोले. आणि आयकॉन खेळाडू जेव्हा आपण आपल्या संघात घेतो तेव्हा जो चांगली कामगिरी करतो तेव्हा खरोखरच संघ मालकाला एक चांगल्या प्रकारची एक कामगिरी पाहिजे असते. तीच कामगिरी पार्थच्या माध्यमातून आहे. इथे बघा ऑफस्टमच्या बाहेर गोलंदाजी आहे, सुरेख गोलंदाजी आहे. फटकेबाजीपासून वंचित ठेवलंय, प्रहारपासून वंचित ठेवलंय. मात्र 1 धाव मिळते. आणखीन 1 धाव संघाच्या खात्यामध्ये ॲड होते. धावसंख्या होते ती 16 धावा. धावसंख्या 16. आणि नक्कीच आपण पाहिलं तर इथे मात्र इथे बघा यस, पुन्हा एकदा सुरेख कट केल्या चेंडूला. बॅट का बाहरी किनारा, फिर से एक बार विकेट कीपर मोहसिन का सहारा. फिर से एक बार विकेट गिरता हुआ और फिर से बार वही कहानी. डीजे बजता हुआ, डीजे. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर इथे आपण पंचांचं वर्णन केलं समालोचकांचं. तदनंतर जाऊया आमचे मित्र आदरणीय निलेश टेरवकर यांच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी त्यांचं सुरुवात असेल, प्रारंभ केला या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणजेच यॉर्कर स्पोर्ट एक भव्य दालन तर आहेच. तदनंतर यॉर्कर स्पोर्ट यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतो. या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण जगभरामध्ये केलं जात आहे. अत्यंत सुरुवात जबरदस्त केले. काय लाईव्ह आपण पाहतोय मोबाईलच्या माध्यमातून सर्वत्र हे प्रसारण केलं जात आहे. त्यांच्या या नवीन कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा असतील. CPLच्या माध्यमातून मी स्वतः त्यांचं एक जवळचं मित्र आहे. माझ्याकडून आणि क्रीडा रसिकांना देखील हार्दिक शुभेच्छा आहेत. काय लाईव्ह प्रक्षेपण आहे, सुरेख आहे. आणि तदनंतर सुरुवात देखील आहे आणि नक्कीच यशस्वी होणार यात शंका नाही. वेल डन निलेशजी टेरवकर, थँक्यू. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अटेम्प्ट मोर द विकेट. हो, इथे मात्र ब्लॉकरमध्ये टाकलाय चेंडू. काय बघा, हा म्हणतात ना छोटा पॅकेट बडा धमाका. मी सुधीर भोसले स्मृतिचषक या खेळाडूला पाहिलं. तिथे आपण पाहिलं तर स्विचिट त्याच्या बॅटमधून आले ते रिव्हर्स स्वीप, अप्पर कट, त्यानंतर स्वीप केले होते. परंतु या स्पर्धेतली पहिली इनिंग जी होती कव्हरवरनं षटकार आणि चौकार, मी सांगितलं तिच्या षटकाराचं वर्णन केलं होतं. आजच्या दिवसातील सर्वात शॉर्ट ऑफ द डे होता मित्रांनो. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, प्रॉपर टायमिंग नाही परंतु यस इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. पाहूया काय घडलंय. साहिल एक ज्या प्रकारे बॅटिंग केली ना मित्रांनो, 17 चेंडू 47 धावा, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षक आहे. म्हणजे सांगितलं त्याच्या 7-12वरती आपण त्या हा 7-12 आहे ना, मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि मिड ऑन हे त्याचे क्षेत्र आहे. फिल्डिंग झोन आहे, बॅटिंगचा देखील तोच झोन आहे आणि दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करतो. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण कमालीची आहे. गोलंदाज देखील आहे. हो, इथे मात्र फुल टॉस, इथे मात्र फुल टॉस आहे. इथे मात्र मस्तक पे दस्तक, इथे मात्र चेंडू फरार. येत आहेत धावा 4, मिलेंगी रन 4, बेडा होगा पार. यस डीजे कॅरी ऑन.
थँक्यू. आणि इथे बेडा पार ज्या प्रकारे केला जातोय हा वारंवार करावा लागेल, लगातार करावा लागेल, कारण इथे हे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरं षटक आहे. 21 धावा फलकावरती लागत आहेत. सज्ज झाले पुन्हा एकदा पार्थ पुरता चेंडू रॅन्डम आउट द विकेटचा मारा असेल राजकिरणसाठी. बघा ह्याच्याकडे व्हेरिएशन आहे इथे. आणि इथे आपण पाहिलं तर आमचे मित्र आदरणीय फिरोजभाई कडवेकर पंचकृषीचे अध्यक्ष यांचं इथे आगमन झाल्याबद्दल, आम्हाला सद्दीच्या भेट दिल्याबद्दल मी आपलं हार्दिक स्वागत देखील करतो, आभार देखील मानतो. धन्यवाद. इथे बघा षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी पुन्हा एकदा आदित्य वारे. मित्रांनो बघा यानंतर इथे आपण म्हणतो 19-20 याच मैदानावरती म्हणजेच आमचे गवळी बांधव आहेत त्यांच्या माध्यमातून गवळी प्रीमियर लीग असेल. तदनंतर जाऊया आपल्या भेटीसाठी येते सर्वात लाडकी, सर्वांची लोकप्रिय आणि ज्या स्पर्धेची सर्व आतुरतेने वाट पाहत असतात, जमातुल मुस्तमिन मोहल्ला मुरादपूर यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी देखील 2025 मध्ये क्रिकेटचा महासंग्राम, रणसंग्राम पाहायला विसरू नका, खेळायला विसरू नका. आपल्या भेटीसाठी येते 23 ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये राऊंड विकेटचा मारा. इथे मात्र बघा, इथे मात्र सुरेख डिलिव्हरी डॉट चेंडू सांगता होते. आणि मित्रांनो जेव्हापासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि ते ही स्पर्धा असते आणि एक प्रकारचं एक सण उत्सव साजरा केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून 3 दिवसांमध्ये. पूर्वी स्पर्धा 4 दिवसांची, ह्यावर्षी 3 दिवसांची स्पर्धा असेल. साखळी पद्धतीची स्पर्धा आहे, सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्या. त्या स्पर्धेसाठी जेव्हापासून स्पर्धा सुरुवात झाली 15 वर्षाच्या इतिहासामध्ये मी नॉनस्टॉप त्या स्पर्धेचं समालोचन करतोय. जेव्हापासून स्पर्धेला सुरुवात झाली आणि समालोचनामध्ये नवीन नवीन सुरुवात होती तेव्हापासून इथे मात्र चेंडू फरार, सीमारेखा पार, येतोय चौकार. ऐकूया डीजेचा थरार. थँक्यू डीजे. आणि नक्कीच त्या स्पर्धेचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीपासून मी आणि विक्रम म्हणजे अर्थात माझे मित्र विक्रम बर्फ गोट्या भोसले पंच म्हणून मी समालोचक म्हणून कामगिरी पाहतोय. आणि सर्वांनी अवश्य पाहायला आणि खेळायला विसरू नका. अर्थात जमातुल मुस्तमिन मोहल्ला भव्य आणि दिव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2025चा थरार. इथे बघा, इथे पुन्हा एकदा चेंडू जातोय. यस, चेंडू जातोय परंतु इथे रोखलंय साहिलने. बघा म्हणजे एक बिग इनिंग खेळले या खेळाडूने. यस, पंचांचा इशारा येतोय की हा चौकार आहे. आणि इथे मात्र आणखीन एक चौकार बसतोय, डीजे देखील वाजतोय. हो, इथे मात्र मोठा फटका, मिडांच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेखा पार, आर पार. मस्ट 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 निडेड बिग षटकार. डीजे थँक्यू. इथे मात्र म्हणतात ना, कोणा एका गोलंदाजाला टार्गेट करावं लागतं, ते टार्गेट मात्र केले जाते आदित्य वारेला. बघा 2 चौकार तदनंतर षटकार, अशीच फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा इथे बघा, इथे फुटवर्क नव्हतं. इथे मात्र वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला. बॅटची कट घेऊन चेंडू ट्रॅव्हल होते, थडम्यांच्या पिट्ट्यात रोखलं जातं, फेकलं जातं. एक धाव मात्र मिळते. आणि अशा प्रकारे पंच कणकुटकर सांगतात की यस, 4थ्या षटकाचा देखील खेळ संपताय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 36 धावा आणि 2 गडी बाद झालेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दिल्ली अभी बहुत दूर है. परंतु तोपर्यंत आपण थांबूया, ऐकूया एक मधुर संगीत म्हणजे नो डाऊट स्वराज्य, राहुल डीजे. यस, इथे मात्र गोलंदाजी मार्कवर आणखीन एक युवा गोलंदाज राज सज्ज होतोय. आणि पाहूया राज कशा अधिराज्य गाजवणार का. आतापर्यंत गोलंदाजाने अधिराज्य गाजवलंय
आणि तदनंतर येस ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली. जिथे दत्तू सज्ज आहे. एका धावेसाठी धावसंख्या 1 ने वाढते. 37 धावा. किरण टसाळे मैदानामध्ये. नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईकला आपण पाहिलं तर राजकिरण बोळे. आणि जी स्पर्धेचं मी वर्णन केलं मित्रांनो की गवळी समाजाची, तर एका संघाचा हा कर्णधार असेल अर्थात येस आपण पाहिलं तर किरण टसाळे. पुन्हा एकदा इथे सुरेख गोलंदाजी आहे. ऑप्टम गोलंदाजी आहे, नवीन आहे आणि एक चांगलं व्यासपीठ आहे ह्या खेळाडूसाठी. मी तर म्हणेन आपल्याला एका मोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून संधी मिळते आपली कामगिरी, आपली एक कौशल्य दाखवण्याची आणि ती चांगली सुरुवात आहे. राईट ओव्हर द विकेट. आणखीन एक पुढचा चेंडू, आकुट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेखा पार. षटकार डीजे. थँक्यू. येस आपण पाहिलं तर जर्सी नंबर 45 रोहित शर्माचा आणि ते धावसंख्या देखील 45 फलकावरती लागते. ओहो इथे बघा पुन्हा एकदा जातोय चेंडू सीमारेखा पार. बॅक टू बॅक राजकिरण बोले याच्या बॅटमधून येतोय आक्रमक आसमानी. यस षटकार. व्हॉट अ बॅटिंग लेड बट स्वीट. यस डीजे. ओ बॅक टू बॅक. इथे मात्र बघा, इथे मात्र शोधून काढलंय. यस दत्तू सावंत कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये. युवा गोलंदाज होता. 2 चेंडू टाकले तदनंतर आक्रमण झालं, तदनंतर कमबॅक देखील केलं. इथे त्याच प्रकारचा फटका होता. तोच गोलंदाज, तशाच प्रकारचा चेंडू, तोच फलंदाज, त्याच प्रकारचा फटका, परंतु इथे एलिव्हेशन कमी होतं. ऊंचाई ज्यादा लंबाई कम, फलंदाज बाद. यस डीजे कॅरी ऑन. थँक्यू. येस आपण पाहिलं तर इथे शुभम पालांडे मैदानामध्ये दाखल झालाय. चांगले प्रयत्न होते राजकरणचे. बघा धावसंख्या फलकावरती आहे 49 धावा फलकावरती लागतात. डावातील हे 5वं षटक आपण पाहतोय. ओ इथे बघा थोडंसं बीट केलंय, फलंदाजाला बीट केलंय. यस यष्टी रक्षकाला. तदनंतर दरम्यानमध्ये क्षेत्ररक्षण होत आहे आणि 5 षटकं मात्र संपतात. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 4 गडी बाद 49 धावा आणि इथून मात्र कराव्या लागतील त्या नक्कीच 56 धावा. म्हणजे अब तक 56 अभी भी बाकी है. शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि तोपर्यंत संधी मिळाली तर सोडा का. यस डीजे कॅरी ऑन. चांगली गोलंदाजी आहे. बघा नवीन असल्यामुळे थोडंसं मैदान आणि मोठ्या स्पर्धेचा अनुभव नाही आहे, परंतु चांगली गोलंदाजी आहे. आणि संजय पाकळे यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मित्रांनो हा एकमेव असा संघ आहे रत्नागिरी जिल्ह्यातील तिरुपती सावर्डे जो मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी होतो. चॅम्पियन्स ट्रॉफीचा देखील मानकरी आहे.
आणि पाहूया शुभम पुढचा चेंडू असेल. इथे मात्र फुल टॉस, इथे मात्र फुल टोल वसूल केला ह्या चेंडूवरती, म्हणजे जातोय पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेखा पार येतो. आणखीन एक षटकार आणि इथे आपण पाहिलं तर धावसंख्या होते 57 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू शुभम. आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि इथे मात्र प्रॅक्टिस दिली जाते फलंदाजाला. इथे मात्र त्यांचा पुरेपूर फायदा घेतोय. रन रेट कमी करण्याचा प्रयत्न करतोय. राजू कणकुटकर सांगतात की आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार आहे आणि धावसंख्या 6ने आणखीन एक वाढते. धावसंख्या होते 63 धावा. थँक्यू. यस, इथे मात्र शुभम शिंदेने बॅक टू बॅक तिसरा षटकार मारला. तर कालच्या संघाचे संघ कर्णधार यस रघुनाथ सुर्वे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे शुभमसाठी. इथं मात्र 1 बाउन्स 4 चौकार मिळतोय. 500 देखील जात आहेत आणि डीजे देखील वाजतोय. यस डीजे. 67. आता एक षटकार आला तर हेमंत कदम यांच्याकडून 200 रुपये असतील. आणि बघा इथे जेव्हा षटकारासाठी पैसे लागतात हेमंत कदम तेव्हा चौकार येतो. हां, चौकार येतो, डीजे वाजतो आणि इनिंग देखील संपते. आणि अशा प्रकारे हा सामना पुन्हा एकदा तिरुपती सावर्डे संघाने जबरदस्त फरकाने जिंकलाय. अभिनंदन तिरुपती सावर्डे. आणि एक संधी असणार मात्र ओमसाई संघाला. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. फिटनेस क्रिकेट क्लब आयोजित चिपळूण प्रीमियर लीग अर्थात CPL 2025चं थरार पर्व 4. 15 मिनिटांची विश्रांती असेल. तदनंतर बघा एक्झॅक्टली टाइम झालाय घड्याळमध्ये 2:40. 2:55ला इथे रिपोर्टिंग केलं जाईल. पुढचा सामना इथे खेळला जाईल. तोपर्यंत सर्वांनी विश्रांती घ्या, परंतु वेळेत हजर व्हा. तोपर्यंत आपण थांबूया. डीजे तुम्ही देखील थांबा, तुम्ही देखील विश्रांती घ्या, आम्ही देखील घेतो. धन्यवाद.